जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिक्षण विभागाने पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले। उल्हासनगर शहरात मनसेच्या पदाधिकारी आणि प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढून शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी एक GR काढलाय आणि महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी हा विषय सक्तीने शिकवला जाईल असं जाहीर करण्यात आलंय। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा देश प्रांतिक भाषिक देश आहे। त्या राज्यामध्ये त्याच्या भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। असं असताना हिंदीची मुजोरी आणि हिंदी आमच्यावर लादण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना आव्हान देतो, हा जर GR तुम्ही तात्काळ रद्द केला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्यावेळी जे काही पडसाद उमटतील त्याला सरकार जबाबदार असेल। फलक असतील किंवा त्यांचे बोर्ड हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असतील तर अशा शाळांना विद्यार्थी सेनेतर्फे एक निवेदन दिलं जाईल। 15 दिवसाचा अल्टिमेट असेल आणि 15 दिवसात जर त्यांनी आपल्या याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच मग आपल्या पद्धतीने। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।